ठीक आहे, बघा क्वेश्चन समोरचा सेम क्वेश्चन आहे, पण काय फाइंड करू शकतो आणखी अदर दॅन दिस क्वेश्चन. परपेंडिक्युलर डिस्टन्स तर आपल्याला मिळालं, आपण एलिमेंट फाइंड केल्यानंतर आणखी काय काय मिळतं आपल्याला, कसं आहे तिथपर्यंत नसतं थांबायचं. व्हॉट कॅन बी फाइंड फ्रॉम दिस, आपण काय फाइंड करू शकतो, तर फुट ऑफ परपेंडिक्युलरचे कोऑर्डिनेट फाइंड करू शकतो. क्वेश्चन अनेक प्रकारे विचारला जातो, एकच प्रॉब्लेम, सो मेनी, एकच इक्वेशन वर अनेक क्वेश्चन विचारले जातात. नेक्स्ट प्रॉब्लेम, आता नेक्स्ट इक्वेशन, व्हेरी इम्पॉर्टंट इक्वेशन फॉर अस. काय दिलेलं आहे बघा, इक्वेशन आहे 2x plus y minus 2z equals to 18. 2x plus y minus 2z equals to 18. 2 2s are 4. असं इक्वेशन आहे. याच्यावर काय काय किती क्वेश्चन विचारता येतील. पहिला क्वेश्चन, इक्वेशन ऑफ प्लेन आहे. काय हे काय परत घेतोय ना, हे काय इक्वेशन ऑफ प्लेन इज. पहिला प्रॉब्लेम, फाइंड द perpendicular distance of plane from origin. प्लेन या ओरिजिन फ्रॉम प्लेन, हे पहिला प्रॉब्लेम. याच्यावर असे 5 प्रश्न विचारले जातात त्याच्यावर. सेकंड, फूट ऑफ परपेंडिक्युलर फ्रॉम ओरिजिन टू प्लेन, म्हणजे त्याचे कोऑर्डिनेट, फूट ऑफ परपेंडिक्युलर. तिसरं, युनिट नॉर्मल वेक्टर टू प्लेन, युनिट नॉर्मल वेक्टर. फोर्थ, DRS ऑफ नॉर्मल. पाचवं, DTS ऑफ नॉर्मल. आणखी एक 6वी पॉइंट विचारला होता आपण. यस, इक्वेशन इन Lx plus My plus Nz equals to P फॉर्म. असं हे 6 गोष्टी तुम्हाला तयार करायच्या आहेत. सांगा बरं, व्हॉट आर द DRS ऑफ नॉर्मल. 4 नंबरचा आन्सर सांगा. 2 1 minus A is 2, B is 1, C is minus 2. DCS ऑफ नॉर्मल सांगा, 5व्याचा आन्सर. रूट ऑफ A स्क्वेअर प्लस B स्क्वेअर प्लस C स्क्वेअर 3. सांगा, L इक्वल्स टू 2/3. दिसतं का तुम्हाला? येस सर, B equals to 1/3. यस यस यस. असाच क्वेश्चन असतो, असेच सोडवायचे असतात क्वेश्चन. एका गोष्टीवरनं अनेक गोष्टी समजल्या पाहिजे, एकच गोष्ट नाही, त्याच्यावरनं आपल्याला काय काय फाइंड करता येतं. इज व्हेरी इम्पॉर्टंट फॉर अस. एक प्रॉब्लेम, मग प्रत्येक गोष्टीसाठी नवा प्रॉब्लेम नाही, एकाच प्रॉब्लेम मध्ये सगळं येतं. बरं, L is 2/3, M is 1/3 आणि N is -2/3. तुम्हाला माहिती एलिमेंट कसा काढायचा आपण शिकलेलं आहे. युनिट नॉर्मल, Li plus Mj plus Nk लगेच लिहायचा. 2/3i 1/3j -2/3k. फुट ऑफ परपेंडिक्युलर, P ची व्हॅल्यू किती आली सांगा. 18/3 म्हणजे 6, किंवा मॉड्युलस ऑफ -18 अपॉन रूट ऑफ 4 + 1 + 4 दॅट इज 18/3. 6 दोन प्रकारे घेतली. DS इक्वेशन इन दिस फॉर्म, 2/3x 1/3y 2/3z is 18/3 6. येस सर. ओके, दिस सगळे क्वेश्चन मिळाले, एकच प्रॉब्लेम. अजून राहिलं
हे पी इथे हे इथे नाहीये, हे इथे नाही, हे इथे पी. Modulus of 18/3 that is 6, or modulus of minus 18 upon root of 4 plus 1 plus 4 that is 6. Foot of perpendicular LP, MP, NP. सांगा मला कोऑर्डिनेट डायरेक्टली. L किती आहे? 2/3. P किती आहे? 3. बोला. 2 1 minus 2. योगायोगाने तेच आलेत कोऑर्डिनेट. येस सर. DRS आणि कोऑर्डिनेट सेम आले, होत असतं कधी कधी. ओके, मिळालं का सगळं काही? हॅलो सर 4 येणार तिथं. कशाच? सर DRS मध्ये. DRS मध्ये सॉरी सर, हे फुल ऑफ 2 into 2 4 ना. 2/3. LP MP NP. P किती आहे तुमचा? तर 6 आहे हा ना. 6 4 2 minus 4 येईल. बरोबर आहे. 4 2 कॅल्क्युलेशन बरोबर आहे. कळालं का? जमलं का? किती क्वेश्चन झाले एकाच टाईपचे? 3 झालेत. हॅलो. येस सर. येस येस. आता क्वेश्चन वेगळा आहे. आता असं इक्वेशन तयार करायचं. हे जनरल फॉर्मचं इक्वेशन तयार करायचं. हे जनरल फॉर्म होतं. इट वॉज अ जनरल फॉर्म ऑफ इक्वेशन. फाइंड द इक्वेशन ऑफ प्लेन. Find the equation of plane at a distance of 6 units. Distance from at a distance 6 units from origin, and normal is parallel to the vector. Normal कोणत्या वेक्टरला पॅरलल आहे? Normal is parallel to the vector 2i minus j plus 2k. 2i तुम्ही कुठेही वेक्टर फॉर्म मध्ये याचा यूज करणार नाही. वेक्टर फॉर्म तुम्हाला कार्टेशियन फॉर्म एक्झामला आहे. स्टेट बोर्डला वेक्टर फॉर्म आहे. बघा इथं p ची व्हॅल्यू किती झाली? 6. डिस्टन्स फ्रॉम ओरिजिन. येस सर. Yes, this is the perpendicular distance from origin. आपल्याला आता बघा normal is parallel to, कुणाला पॅरलल आहे? 2i minus j plus 2k. पॅरलल असणारांचे डिरेक्शन रेशो सेम आहे, म्हणून DRS ऑफ नॉर्मल. व्हॉट आर द DRS ऑफ नॉर्मल वेक्टर? 2 minus 1 2 पॅरललला, म्हणजे A ची व्हॅल्यू 2, B ची व्हॅल्यू -1 C ची. तुम्हाला इक्वेशन लिहायला LX plus MY plus NP equals to 1 असं लागतं ना. मग P आहे पण L नाही ना, मग L मिळवायचा. L काय? L is what? 2/3. M is what? -1/3. N is what? 2/3. Root of A square plus B square plus C square is 3. मग इक्वेशन काय झालं? LX plus MY plus NZ is P. LX 2/3x minus 1/3y 2/3z is 6. 6/3 नाही 6. कळालं? हे झालं इक्वेशन. अजून विचारलं जाईल फूट ऑफ परपेंडिक्युलर. What is the foot of perpendicular? LP, MP, NP. कारण इथं P ची गरज आहे, L ची गरज आहे. 2/3 into 6 4 आला. -1/3 into 6 2 आला. 2/3 into 6 3 2 are 6 4 आला. 4 minus 2 4. सिमिलर क्वेश्चन पण वेगळ्या फॉर्म मध्ये विचारला.
What are the DCS of normal? What are DCS of normal? 2/3 -1/3 2/3. Direction, cosines of normal. सगळी जी 6 क्वेश्चन आहे ती 6चे आन्सर लिहा. 3 लिहिली. DRS राहिले. नॉर्मल फॉर्मचं इक्वेशन आहे. परपेंडिक्युलर डिस्टन्स ऑलरेडी दिलेला आहे, त्याच्यामुळे लिहायची गरज नाही. LPMP Li + Mj + N चे युनिट वेक्टर परपेंडिक्युलर टू द प्लेन. एक क्वेश्चन घेतला की त्याच्याशी संबंधित सगळं लिहिता आलं पाहिजे. आता नेक्स्ट क्वेश्चन टाइप बदलूया. समजलं का सर्वांना? हो सर. येस. आता एकाच क्वेश्चन वर अनेक क्वेश्चन तयार होत जातील. फाइंड द इक्वेशन ऑफ प्लेन हा भाग संपला. आता फाइंड द इक्वेशन ऑफ प्लेन. फाइंड द इक्वेशन ऑफ प्लेन passing through the point, passing through coordinates A. याचे coordinates दिले असतील. Coordinates of A are given -1 2 3, -1 2 3, and DRS of normal are. What are the DRS of normal to plane? These are 0 to 5. सांगा कसं? बघा इथे आपल्याला असं लिहायचं, A फॉर्म्युला आठवला पाहिजे. A = 0, B is 2, C is 5, DRS of normal. इक्वेशन आठवत असेल तर A into x minus x1, y minus y1 plus B into y minus y1, कळालं का? प्लस हो. C into z minus z1 = 0. इक्वेशन B into y minus y1 plus C z minus z1 0. सबस्टिट्यूट करायचं. बघा A किती आहे नेहमी लक्षात ठेवा 0. याला काही सबस्टिट्यूट करू नका. का? 0 आला काही उपयोग नाही, ते 0 होणार आहे. B ची व्हॅल्यू 2, y minus y1 with I, लकीली 2 सेम आला, असं काही नाही, तोच असेल काही नाही. प्लस व्हॉट इज व्हॅल्यू ऑफ सी 5, z minus z1 3 = 0. इक्वेशन झालं 0 1 x लिहायचं आहे. आपल्याला काही क्वेश्चन विचारायचे. 2y minus 4, 5z minus 15 0. इक्वेशन झालं 0 1 प्लस 2y प्लस 5z -4 -15 -19 0. आता याच्यावर काय काय क्वेश्चन विचारले जातील? पहिल्यांदा इक्वेशन तयार करणं, मग परपेंडिक्युलर डिस्टन्स फ्रॉम ओरिजिन, लेंथ ऑफ परपेंडिक्युलर फ्रॉम ओरिजिन म्हणजे तेच पी ची व्हॅल्यू, जी प्रोसेस आपण बाकी सगळीकडे फुट ऑफ परपेंडिक्युलर, LPMP NP, तुम्हाला सगळी प्रोसेस याच्यावर करायची. सगळे क्वेश्चन आपण काय करतो, एक मिळालं झालं तसं नाही, याच्यावर पण ते क्वेश्चन सोडवता आले. इथे आपलं काम संपलं, हे आपलं आन्सर. आता मोर क्वेश्चन, त्याच्यावर मोर क्वेश्चन. पहिला परपेंडिक्युलर डिस्टन्स फ्रॉम ओरिजिन. 2 प्रकारे. काय? P is modulus of D upon root of A square plus B square plus C square. mod D किती? -19. आवाज येतोय का? 0 4 25 19 upon root 29. हा बोला, आलं का? येस सर. हा, सगळ्या गोष्टी आल्या पाहिजेत, एकच नाही. दुसरा गोष्ट, त्याचं नॉर्मल फॉर्म LX + MY + NZ फॉर्म मध्ये लिहा असं जर म्हटलं तर L तुम्हाला डायरेक्ट सांगता आला पाहिजे. L आला 0/√29, कळाला का? √A² + B² + C². M आला 2/√29 आणि N आला 5/√29.
असं असावं म्हणून याला रूट 0x प्लस 2/√29y प्लस 5/√29z इज 19/√ प्लस मध्ये नेला. आता LX प्लस L आला, MN आला की नाही? P काय आला? P आला 19/√29. LMN पण आहे. तिसरा प्रॉब्लेम याच्यावर विचारतो मी इथे. फूट ऑफ परपेंडिक्युलर. सांगा आता फूट ऑफ परपेंडिक्युलर. LP, MP, NP. LP म्हणजे काय? L म्हणजे 0 MP. M किती आहे? 2/√29 into 19/√29. 38/29. समजलं का हो? 519 5 are 95/29. हे झाले कोऑर्डिनेट. बघा, एकाच क्वेश्चन वर अनेक क्वेश्चन मिक्स होतील. असंच चालेल आपलं इथून पुढे, जिथं जिथं शक्य होईल तिथं तिथं. लिहिलं? नाही सर. हो सर, झालं. आता वेगळे क्वेश्चन आहे. फाइंड द इक्वेशन ऑफ प्लेन. फाइंड द इक्वेशन ऑफ प्लेन. इक्वेशन ऑफ प्लेन पासिंग थ्रू. पॉइंट आहेत. पासिंग थ्रू सेवन 8 6 and parallel to y-axis, XY plane. आता काय अवघड काम केलं. XY plane ला पॅरलल. बोला सर, XY प्लेन म्हणजे Z0 ना? XY प्लेन ला पॅरलल आहे ना इक्वेशन. बघा, प्लेन कुणाला पॅरलल आहे? XY प्लेन ला. XY प्लेन ना, म्हणजे Z इक्वल्स टू कॉन्स्टंट येईल. मग याला नॉर्मल काय आहे? Z ऍक्सिस इज परपेंडिक्युलर टू प्लेन, परपेंडिक्युलर टू XY प्लेन. म्हणजे Z ऍक्सिस इज नॉर्मल. मग दोन्ही प्लेन पॅरलल आहे म्हणून Z ऍक्सिस झाला नॉर्मल. आणि व्हॉट आर द DRS ऑफ Z ऍक्सिस? Z ऍक्सिस चे DRS झाले 1 नाही काय 0 0 1. DCS DRS बनतात. लक्षात आलं का? अँगल 90 90 0 cos 0 1. म्हणून A ची व्हॅल्यू 0,
बी ची व्हॅल्यू 0, सी ची व्हॅल्यू 1. मित्रांनो, जर एक्स वाय प्लेनला पॅरलल आली तर डायरेक्ट झेड इक्वल्स टू कॉन्स्टंट इक्वेशन असतं. शॉर्टकट सांगतो, शॉर्टकट. एक्स वाय प्लेन साठी एक्स वाय प्लेनला पॅरलल झेड इक्वल्स टू कॉन्स्टंट. कॉन्स्टंट कुठून मिळवायचा? कोऑर्डिनेट. चला आपण या प्रकारे करू. a इंटू एक्स मायनस x1, b इंटू वाय मायनस y1, c इंटू झेड मायनस z1 0. हे 0 झालं ना. 0 इंटू एनिथिंग 0 झालं. c म्हणजे 1, z मायनस 6. ऑटोमॅटिकली z इज 6. हे इक्वेशन असतं. तुमच्यासाठी क्वेश्चन विचारतो, पॅरलल टू वाय झेड प्लेन. पटकन सांगा. पॅरलल टू वाय झेड प्लेन. x equals to 7. एक्स इज 7. आणि तिसरा पॅरलल टू कोणती प्लेन? एक्स झेड प्लेन. y equals to 8. याच्या नॉर्मलचे डीआरएस ऑफ नॉर्मल 1 0 0. वाय झेड प्लेनला डीआरएस डिरेक्ट नॉर्मल कोणता? एक्स ऍक्सिस. इथे कोणता नॉर्मल? एक्स झेड प्लेनला वाय ऍक्सिस. 0 1 0 डीआरएस ऑफ नॉर्मल. या पण गोष्टी महत्वाच्या आहे ना. पुस्तक आन्सर नको, आपण फक्त आन्सर फाइंड करत आलं. 2 मार्काला असं लिहायचं, असं कसं लिहायचं, असं टाकायचं, अरे असं नाही का टाकायचं. ओके. yes sir झालं. पॉइंट दिलेला होता, नॉर्मल आपल्याला ठरवायचा होता. नॉर्मल वॉज इनडायरेक्टली गिवन. आता क्वेश्चन वेगळा आहे. कुठल्याही क्वेश्चन आला आपल्याकडे कन्सेप्ट आहेत, कन्सेप्ट वापरायला शिकायचं. फूट ऑफ परपेंडिक्युलर असं म्हटलेलं आहे. फूट ऑफ परपेंडिक्युलर drawn from origin to the plane is m 1 0 0. बघा, y कोऑर्डिनेट आणि x कोऑर्डिनेटच नाहीये. Then equation of plane is, what is the equation of plane? हे पहिला प्रॉब्लेम. अजून अनेक क्वेश्चन तयार होतील. बघा, ही प्लेन आहे. या प्लेनवर इथे ओरिजिन आहे 0 0 0. याच्यावर आणि या प्लेनवर परपेंडिक्युलर टाकला 1 0 0 मध्ये. तर आता विचारलं इक्वेशन ऑफ प्लेन काय मिळेल हो तुम्हाला? x equals to 1. एक्स नाही थांबा ना. आता काय करावं लागेल बघा. या प्लेन साठी ह्या नॉर्मलचे आपल्याला डीआरएस काढावे लागतील. कसं? ओएम नॉर्मल झाला ना, ओएम परपेंडिक्युलर आहे. डीआरएस ऑफ ओएम, कारण ओएम नॉर्मल आहे. व्हॉट आर द डीआरएस ऑफ नॉर्मल? 1 minus 0 1 0 0. ओएम एबीसी मिळाला, एबीसी. आणि पॉइंट आहे x1 y1, हा झाला ए. x1 y1 z1. इक्वेशन झालं a इंटू एक्स मायनस x1, b इंटू वाय मायनस y1, c इंटू झेड मायनस z1. बरोबर आहे तुझं. पण दुसरा पॉइंट असला तर काय करणार? म्हणून 1 इंटू एक्स मायनस 1, बाकीचे 0 प्लस 0, एक्स इज 1. हे झालं इक्वेशन ऑफ द प्लेन. कळालं का सर्वांना? एक्स इज 1. yes sir. पुन्हा डीआरएस 1 0 0 आलं म्हणजे एक्स ऍक्सिस सारखे, म्हणजे एक्स ऍक्सिस कुणाला परपेंडिक्युलर असतो? जी प्लेन वाय झेड ऍक्सिसला पॅरलल आहे त्याला. म्हणून एक्स इज कॉन्स्टंट हे इक्वेशन येतं ओरिजिनल. बघितल्या. अजून तुमचा अभ्यास व्हायचा आहे.
Find equation of plane passing through the point -275. A. Find equation of plane. शेवटचा प्रॉब्लेम आहे. Passing through A -275 and parallel to vector. ही प्लेन दोन वेक्टरला पॅरलल आहे. वेक्टरचं ऍप्लिकेशन करायचं आपल्याला. वेक्टरचं ऍप्लिकेशन दोन वेक्टरला पॅरलल आहे. वेक्टर आपला चांगला झालेला आहे. कोणते दोन वेक्टर्स आहे? द प्लेन इज पॅरलल टू द टू वेक्टर्स. मी इथे लिहितो 4i - j + 3k and I + j + k. खूप सोपं. बघा, या पॉइंट मधनं जाते, या दोन वेक्टरला पॅरलल आहे. इक्वेशन कसं मिळवायचं? A -275 हे झालं x1 y1 z1. तुम्हाला एबीसी मिळवायचं ना. बघा, या वेक्टरला आपण म्हणणार b बार 4i - j + 3k आणि c बार म्हणणार I + j + k. काय ते दोन्ही पॅरलल टू प्लेन. मला सांगा b बार क्रॉस c बार काय लिहू? परपेंडिक्युलर टू प्लेन. म्हणून तो झाला नॉर्मल. मग नॉर्मल तयार करा आधी. b बार क्रॉस c बार माहिती का कसा करायचा? I j k 4 मायनस थोडस कॅल्क्युलेशन करावं लागेल. I into -1 - 3 -4 -j into 4 - 3 1 plus k into 4 + 1 5. So -4i - j + 5k. DRS झाले -4 - 1 5 -4 - 1 DRS. मग a into x - x1 समजला का? b into a x - x1 b y - y1 c z - z1 0 -1 into y - 7 5 into z - 5 0. करा सॉल्व. -4x -8 + 7 5z -25 0 -4x -y + 5z -8 + 7 -1 -25 -26. पॉझिटिव्ह पण आहे x ला. 4x + y -5z + 26 0. आता याच्यावर अनेक क्वेश्चन येतील. परपेंडिक्युलर डिस्टन्स फ्रॉम ओरिजिन वगैरे आणखी काय. बेसिक क्वेश्चन कळाला? हो सर. ह्याच्यावर अनेक क्वेश्चन आहेत. आज काही होमवर्क नाही. उद्या मोठी लिस्ट देतो 10-20 प्रश्नांची. काही विचारायचंय कुणाला? कसे वाटले आजचे क्वेश्चन? हो सर, चांगले होते. आजचे क्वेश्चन खूप छान होते. ठीक आहे, लिहिला असेल तर बंद करू. लिहून घेत चला फास्ट. रनिंग नोट. रनिंग नोट शिवाय मजा नाही. रनिंग नोट जसं समोर चालेल व्यवस्थित मोबाईल किंवा काय असेल त्याच्यावर रनिंग नोट्स न काम करायचं कधी पण. ठीक आहे, थँक्यू. काय विचारायचंय कुणाला? थँक्यू सर. आज झालेले प्रॉब्लेम्स पूर्ण करा. उद्या आणखी त्याच्यामध्ये आणखी कॉम्प्लिकेशन्स वाढवणार आहोत आपण. तुम्हाला समजे न समजे आजचं सगळं पुन्हा वाचा, विचार करा त्याच्यावर. उद्या आणखी दुसऱ्या नव्या प्रॉब्लेम मध्ये याचं ऍप्लिकेशन करता आलं पाहिजे. ठीक आहे, थँक्यू. एंड करतो.
महाडिक. बोल ना. महाडिक. कधी म्हणले सर? शनिवारी.